अनुभव किया है, मुझे लंबे अरसे तक मुख्यमंत्री के रूप में सेवा करने का जनता ने अवसर दिया और उसी कालखंड में ग्रासरूट लेवल पर विमेन लीडरशिप को मैंने देखा है। अगर इस बिल का विरोध करने का कारण 50% लिखित में चाहिए तो 1 घंटा सदन बंद कर दिए, मैं ऑफिशियल अमेंडमेंट लेकर आता हूं मान्यवर, मगर बिल पारित करने का वो वादा करें। हमारे प्रधानमंत्री महोदय किस बात से घबरा रहे हैं? इसी बात से ना कि जब नई जनगणना होगी तो इस ओबीसी वर्ग के असली आंकड़े निकलेंगे और उसमें पता चलेगा कि ये वर्ग कितना मजबूत है, कितना बड़ा है। A famous magician who came to do a magic show, and lot of children went to that show. 300-400 children. I was there, my sister was also there, she's smiling. महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. हे नेमकं असं कसं झालं? असं होईल याचा अंदाज होता, तरीही विषय पुढे रेटला होता का? की आपण टाकलेल्या जाळ्यात समोरचे अलगद अडकतील, त्यांना निसटताच येणार नाही असा फाजील आत्मविश्वास होता? काहीही होऊ शकतं आणि काहीही झालं तरी त्याचा फायदा आपणच घेऊ शकतो असा डाव होता का? ही मोठी जोखीम आहे याची कल्पना आली नव्हती का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. 24 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा या प्रश्नांची उत्तरं ठामपणे कुणालाच देता येत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या परीनं अंदाज लावण्याचा प्रयत्न करतोय. आपणही त्याच प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल की आपण बोलतोय लोकसभेतल्या पराभवाबद्दल, मोदी सरकारच्या पराभवाबद्दल. महिला आरक्षणासह मतदारसंघ फेररचनेचं घटना दुरुस्ती विधेयक सरकारनं मांडलं. त्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. तेही कधी? तर तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार टिपेला पोहोचला असताना. याचा अर्थ नक्की की सरकारला विजयाची खात्री होती. आपण महिला आरक्षणाचा गवगवा करीत मतदारसंघ फेररचनेचं विधेयक मंजूर करून घ्यायचं. नरेंद्र मोदी हे महिलांचे एकमेव तारणहार आहेत असे ढोल वाजवायचे आणि त्या बळावर पश्चिम बंगालमध्ये प्रचार करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच वेळी उत्तरेतल्या गायपट्ट्यात लोकसभेच्या जागा वाढवून घेऊन भाजपला किंमत न देणाऱ्या दक्षिणेकडच्या राज्यांना देशाच्या राजकीय निर्णय प्रक्रियेतून बेदखल करायचं, असा हा दुहेरी डाव होता. आजवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी असे अनेक डाव टाकलेत आणि ते जिंकत सुद्धा आले. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले. आपल्याला आठवत असेल की काही वेळा लोकसभा राज्यसभेतल्या सदस्यांना हुलशेलमध्ये निलंबित करून अनेक विधेयक मंजूर करून घेतली. 2014 आणि 2019च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि एनडीएकडे मोठं बहुमत होतं. त्या आकड्यांच्या बळावर त्यांना हवे ते खेळ करता येत होते. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी विधेयक त्याच बळावर त्यांनी मंजूर करून घेतली होती. पण त्यासाठी रस्त्यावर निकराची लढाई देऊन सरकारला शेतकऱ्यांनी माघार घ्यायला लागलेलं होतं. आपण जो डाव टाकू तो यशस्वी होतो असा अनुभव त्यांचा होता. आजवर त्याच बळावर ते आत्मविश्वासानं पुढे निघालेले होते. पण 2024च्या निवडणुकीत चित्र बदललेलं होतं, यांचं भान त्यांना नव्हतं. म्हणजे 2014 आणि 2019मध्ये विरोधी पक्ष नेता बनेल एवढं संख्याबळ सुद्धा काँग्रेसकडे नव्हतं आणि 2024च्या निवडणुकीनं काँग्रेसच्या जागा 100च्या पुढे गेलेल्या होत्या. आता ज्या 2023च्या महिला आरक्षण विधेयकाची चर्चा होते त्याची पार्श्वभूमी आठवते का बघा.
त्या दिवशी इंडिया आघाडी उभी राहत होती. इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होती. त्या बैठकीला प्रसिद्धी मिळू नये म्हणून अचानक या विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली इंडिया आघाडीच्या बातम्या दाबण्यात आल्या. तर महिलांना संसद आणि विधिमंडळात 33% आरक्षण देण्याचा निर्णय त्यावेळीच झालाय. असं असताना पुन्हा तोच विषय पुढे आणून त्याच्या आडोशानं सोयीची मतदारसंघ फेररचना करण्याचा डाव आखला होता. मोदी शहांना वाटत होतं, किंबहुना अजूनही वाटत असावं, की राजकारण आपल्यालाच कळतं आणि ते आपल्यालाच करता येतं. आपल्या जाळ्यात विरोधक अलगद सापडतील. महिलांची नाराजी स्वीकारायला कुणी तयार होणार नाही. विरोधकांच्यातले काही पक्ष तरी ब्लॅकमेलिंगला घाबरून आपल्या बाजूने येतील वगैरे वगैरे. किंवा पश्चिम बंगालमधले तृणमूल काँग्रेसचे आणि तमिळनाडूतले DMKचे खासदार तिथं निवडणुका सुरू असल्यामुळे प्रचारात व्यस्त राहतील आणि ते सुद्धा गैरहजर राहतील. पण प्रत्यक्षात काय घडलं? विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्याचं अचूक वर्णन केलंय. अर्थात राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना त्यांचा ठराविक वेळ संसदेत बोलण्यासाठी होता. त्या वेळेत ते संसदीय भाषेत बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. अर्थात आपल्याला मिळालेल्या वेळेचा त्यांनी प्रभावीपणे वापर करायला पाहिजे. फापट पसारा टाळून नेमके मुद्दे पोहोचवायला पाहिजे. देशातली बहुसंख्य जनता इंग्रजी न कळणारे आहे याचा विचार करून जास्तीत जास्त हिंदीत बोलायला पाहिजे. पण अनेकदा तिथं त्यांची गफलत होते. ते फापलतात. बरंचसं इंग्रजीत आणि थोडंसं हिंदीत बोलतात. पण त्यांच्या काही गोष्टी सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागणाऱ्या असतात. तुलनेनं प्रियांका गांधींचं भाषण हा संसदेतल्या भाषणांमधला एक उत्तम आविष्कार असतो. राहुल गांधी अँग्री यंग मॅन म्हणून बोलत असतात, तर प्रियांका गांधी हसत हसत सत्ताधाऱ्यांना फटके देत असतात. ते घाव खूप खोलवर जात असतात. म्हणजे सुजल्यावरच कळतंय की मार किती गंभीर होता. तशातला प्रकार असतो. तर आपण बोलत होतो राहुल गांधींच्या भाषणाबद्दल. तर त्या भाषणात त्यांनी जादूगाराची गोष्ट सांगितली. दबावाखाली येऊन जादूगार एक ट्रिक विसरतो आणि आत अडकून पडतो. त्यानंतर त्याची जादू कलाच हरवते. जादूगाराची गोष्ट सांगतानाही अध्यक्ष ओम बिर्ला राहुल गांधींना सतत अडवत होते आणि राहुल गांधी कुठल्या जादूगाराबद्दल बोलताहेत हे लोकांच्या लक्षात येत होतं. अर्थात राहुल गांधी यांनी नंतर जादूगाराचे उद्योगपतीपासून एप्स्टीन फाईल पर्यंतचे दाखले देऊन सगळंच उघड केलं. A famous magician who came to do a magic show, and lot of children went to that show. 300-400 children. I was there, my sister was also there, she's smiling. Sir, वो मेज थी सर, वो मेज पे खड़ा हुआ ऐसे, और उसके असिस्टेंट्स आए और उसने उस पे चेन बांध दी, 3-4 चेन, और असिस्टेंट्स आए, वो ताले लिए, उन्होंने ताले लगा दिए, और साहब ऐसे खड़े हो गए, चेन लग गई सब जगह, और उसके ऊपर उन्होंने वो केप सा लगा दिया काला. सर, आर्टिस्टिक फ्रीडम. मैं इसलिए कह रहा हूँ सर, उसको ऐसे किया. आप प्रतिपक्ष सर, आज मैं कर रहा हूँ सर. प्रतिपक्ष के नेता ये पुराने समय की जादू की नो, ये ठीक नहीं है. नॉट फेयर. पण मोदींचं नेमकं तसंच झालेलं दिसतंय. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीतरी जादू करायचं दुस्साहस त्यांनी केलं. अर्थात त्यासाठी तशी काही तयारीही केलेली दिसत नव्हती. म्हणजे यावेळी पहिल्यांदाच काँग्रेससह विरोधक अधिक तयारीत दिसत होते. भाजपच्या प्रत्येक चालीवर ते मात करताना दिसत होते. आधीच संख्याबळाची वानवा, त्यात केलेलं दुस्साहस, त्यामुळे सत्ताधारी सदस्यांना मोदी सरकारनं आजवर महिलांसाठी राबवलेल्या सरकारी योजनांची उजळणी करण्यापलीकडे काही करता आलं नाही. त्यामुळं अनेक भाषणं सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जी झाली ती निष्प्रभ झाली. या उलट विरोधकांच्या बाजूने अनेक चांगली आणि आक्रमक भाषणं झाली. म्हणजे सत्ताधारी मातृशक्ती, नारी शक्ती वगैरे असल्या शाब्दिक जंजाळातच अडकलेले दिसले. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात एक 16 अंकाचं कोड घातलं. त्याचा उलगडा नंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाज माध्यमावरून केला. I suddenly noticed that yesterday was the 16th of April. No, I was, listen please, I was watching, I was sitting here and he was talking and he was not able to engage.
was not able to engage because clearly trying to pass this bill was a mistake because everybody knew there wasn't going to pass. Panic reaction, as I said. So I was watching him and I noticed on my phone 16th of April. And I was like, my God, how crazy. That's the number. 16. This 16 number. This is the number. The whole answer to the riddle is in the number 16. Everything is in the number 16. Now, if anybody understands what I'm saying, please send me a message. राहुल गांधींनी लोकसभेत 16 आकड्याचं कोडं घातलं आणि ते निघून गेले. संजय राऊतांनी त्या कोड्या सांगितले नेमकं काय आहे आणि संपूर्ण भाजपा ते कोडे सोडवत बसली. या कोड्याचा थोडा भाग सांगतो असं संजय राऊत यांच्या पोस्टमध्ये. 16 F-15 फाईल्स US DOJ वेबसाईटवरून डिसेंबर 25च्या बॅचमध्ये गायब झाल्यात. त्या फाईलमध्ये काय आहे? अदानी फ्रॉड केसची तक्रार आहे. पेज 16 of 39 मध्ये सागर अदानीचं नाव स्पष्टपणे घेतलं आहे आणि सोलर ब्रायबरी स्कीमचा तपशील दिला आहे. हे नोव्हेंबर 2024 मध्ये दाखल आहे. अदानी इंडिक्टमेंट टाइमलाईन म्हणजे मुख्य भ्रष्टाचाराची घटना 16 डिसेंबर 2021 रोजीची आहे. गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरुद्ध अमेरिकेचे चार्जेस आहेत. 16 मार्च 2017ला F-15 मेसेजेस म्हणजे अंबानी F-15 फाईल्स आहे, जी अनिल अंबानी आणि F-15ला ट्रम्पच्या टीमसोबत संपर्क साधण्यासाठी मदत मागितली होती मोदींच्या अमेरिका भेटीसाठी. त्याचा तपशील त्यात आहे. आणि ट्रम्प कथितरित्या F-15 फाईल्स आणि अदानी US केसचा वापर मोदींच्यावर व्यापार करारासाठी दबाव म्हणून करत आहेत. आता हे या 16 या लपवलेल्या फाईल्सचं केसचं कोड असल्याची चर्चा आहे. त्याशिवाय या 16 फाईल्समध्ये बरीच रहस्य दडलेले आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर या 16 या आकड्यांची गंमत भविष्यातही बघायला मिळणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. महिला आरक्षणातलं आणखी एक राजकारण बघूया. म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचं विधेयक नरसिंह राव यांच्या काळात मंजूर झालं. काँग्रेस सदस्य नरसिंह राव यांचं नाव घेणार नाहीत कारण गांधी कुटुंबियांना त्यांची अलर्जी आहे. इथं पुन्हा अमित शहा यांनी दक्षिणेतल्या खासदारांना चुस्कारण्याचा प्रयत्न केला. गांधी कुटुंबियांना हिनवण्यासाठी नरसिंह रावांच्या नावाचा वापर केला. मान्यवर, अब मैं महिला आरक्षण पर बताना चाहता हूं. सबसे पहले 1992 में श्री नरसिम्हा राव 72 और 73 का संविधान संशोधन लेकर आए और माताओं बहनों को 33% आरक्षण पंचायत में देने का एक स्तुत्य काम नरसिम्हा राव जी ने करा. नरसिम्हा राव जी कांग्रेस के प्रधानमंत्री थे, मगर कांग्रेस ने कभी उनको स्वीकार नहीं किया कि वो हमारे प्रधानमंत्री. वहां तक मान्यवर संस्कार में किसी को जाने नहीं दिया था. इसके बाद 96 में देवगौड़ा जी प्रधानमंत्री बने और 81वां संशोधन विधेयक सितंबर 1996 में यहां पर रखा गया. वहां कुछ पार्टियों ने विरोध किया. मैं कहना नहीं चाहता हूं, मगर सब उछल पड़ेंगे. तर यातली वस्तुस्थिती नेमकी काय आहे? अमित शहा यांनी दिलेली माहिती 100% खरी आहे. म्हणजे महिला आरक्षण विधेयक म्हणजे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती नरसिंह राव यांच्या पंतप्रधान पदाच्या काळातच मंजूर झाली, पण ती अचानक आभाळातून आली नाही. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पंचायत राज व्यवस्थेचं महत्त्व जाणलं होतं. देशाच्या विकासात गावाच्या विकासाला खरं महत्त्व असल्याचं त्यांनी ओळखलं होतं. देशभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सारखेपणा आणण्यासाठी त्यांनी 10 ऑगस्ट 1989ला पंचायत राज संस्थांच्या संदर्भातलं 64वं घटना दुरुस्ती विधेयक आणलं. ते लोकसभेत मंजुरी झालं, मात्र त्यावेळी त्याला राज्यसभेची मंजुरी मिळाली नाही. दरम्यान 7 डिसेंबर 1990ला घटना दुरुस्ती विधेयक दुसऱ्यांदा लोकसभेत मांडलं गेलं
मात्र त्यावर चर्चा होण्याआधीच लोकसभा बरखास्त झाली आणि दुसऱ्या वेळी ते बारगळलं. त्यानंतर 73व्या घटना दुरुस्ती विधेयकानुसार सादर झालेलं हे विधेयक 22 डिसेंबर 1992ला लोकसभेत आणि 23 डिसेंबर 1992ला राज्यसभेत मंजूर झालं. तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव यांनीच त्यासाठी पुढाकार घेतलेला होता. पण राजीव गांधी यांनी ज्या विधेयकाची कल्पना मांडलेली होती आणि ज्याची प्रक्रिया सुरू केली होती त्याचाच हे भाग होतं. नरसिंहराव यांनी राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण केलं होतं. केंद्रीय पातळीवर विधेयकाचा फुटबॉल होत असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते शरद पवार. त्यांनी स्थानिक सत्तेत स्त्रियांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि 30% आरक्षण देणारं विधेयक 1990 मध्ये विधिमंडळात आणलं. तत्कालीन ग्रामविकास मंत्री शिवाजीराव देशमुख यांनी ते मांडलं. काँग्रेस अंतर्गत या विधेयकाला म्हणजे महिलांना 30% स्थानिक संस्थेत आरक्षण द्यायला मोठा विरोध होता. तरी सुद्धा शरद पवार यांनी आपल्या ताकदीच्या बळावर ते मंजूर करून घेतलं होतं. म्हणजे देशाच्या आधी 2 वर्ष राज्यात म्हणजे महाराष्ट्रात शरद पवारांनी महिलांना 30% आरक्षण दिलेलं होतं. केंद्रातलं घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर या 30चं 33% झालं. पुढं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. 2011 सालातली घटना आहे. त्यावेळी महिला दिनाच्या म्हणजे 8 मार्चच्या काही दिवस आधी शरद पवार यांनी हे 33% आरक्षण 50% करण्याची मागणी केली आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारनं तसा निर्णय घेतला. त्यामुळं आज महाराष्ट्रातल्या स्थानिक सत्तेत महिलांना 50%हून अधिक आरक्षण आहे. तिथं 50% आरक्षण आहे आणि तिथं 50%च्याहून अधिक महिला स्थानिक सत्तेत दिसतात. हा इतिहासही या निमित्तानं माहीत असायला हवा. तर आपण बोलत होतो केंद्रातल्या विधेयकासंदर्भात, संसदेच्या विशेष अधिवेशनासंदर्भात. तर तिथं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना फाजील आत्मविश्वास नडला. केंद्रीय पातळीवर विस्कळीत झालेल्या इंडिया आघाडीला एकजुटीची संधी मिळाली आणि मोदी सरकारचा लोकसभेत पराभव झाला. नरेंद्र मोदी यांना हरवता येऊ शकतं असा आत्मविश्वास विरोधकांना मिळाला. मला वाटतं संसदेच्या अधिवेशनानं हेच दाखवलंय. नरेंद्र मोदी यांना हरवता येतं आणि विरोधकांचा त्यामुळं आत्मविश्वास निश्चितपणे वाढलेला आहे आणि भविष्यातल्या राजकारणात त्याचा त्यांना निश्चित उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.